कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशी म्हणतात। हा दिवस वैकुंठाधिपती भगवान विष्णू आणि भगवान शिव यांना समर्पित आहे। जो कोणी वैकुंठ चतुर्दशीला भगवान विष्णू आणि भोलेनाथ यांची पूजा करतो त्याला स्वर्ग प्राप्त होतो। आयुष्याच्या शेवटी त्याला भगवान विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठामध्ये स्थान मिळते। वैकुंठ चतुर्दशी हा एकमेव दिवस आहे जेव्हा भगवान शिवाला तुळशी अर्पण केली जाते आणि भगवान विष्णूला बेलपत्र अर्पण केले जाते। तर 2024 मध्ये वैकुंठ चतुर्दशी केव्हा आहे, तिथी आणि पूजेची वेळ आणि महत्त्व लक्षात घेऊया। 14 नोव्हेंबर 2024 रोजी वैकुंठ चतुर्दशी आहे। ही तिथी कार्तिक पौर्णिमेच्या एक दिवस आधी आहे। फक्त या दिवशी हरिहराची पूजा केली जाते, अन्यथा भगवान शिव आणि भगवान विष्णू यांची एकत्रितपणे पूजा केली जाते। वैकुंठ चतुर्दशीला निश्चित कालमध्ये भगवान विष्णूंची पूजा केली जाते, जी हिंदू कॅलेंडरनुसार मध्यरात्री असते। या दिव्य प्रसंगी भगवान विष्णू सहस्त्रनाम म्हणजे भगवान विष्णूच्या 1000 नावांचे पठण करताना भगवान विष्णूला 1000 कमळाची फुले अर्पण करतात। कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी 14 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9:43 सुरू होईल। चतुर्दशी तिथी दुसऱ्या दिवशी 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6:19 समाप्त होईल। वैकुंठ चतुर्दशी निशित काळ दुपारी 11:39 ते रात्री 12:32 पर्यंत असणार आहे, म्हणजे त्या दिवशी 15 नोव्हेंबर हा लागलेला असेल। या दिवशी सकाळी स्नान करून व्रत करावे आणि रात्री भगवान विष्णूची कमळाच्या फुलांनी पूजा करावी आणि भगवान शंकराला तुळशीचा नैवेद्य दाखवावा। पूजेदरम्यान या मंत्रांचा जप करा। विना यो हरिपूजन तू कुर्याद रुद्रास्य चर्चानम वृथा तस्य भवेत पूजा सत्यमेधोच्च नमम। पुराणानुसार या दिवशी केलेले दान जप इत्यादी 10 यज्ञांच्या बरोबरीने फळ देते। मंडळी असे म्हणतात की या तिथीला ब्रह्म मुहूर्तावर भगवान महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकरांची प्रार्थना केली होती। त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जे विष्णू भक्त किंवा शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल। मृत्यूनंतर नरकात जावे असे कोणाला वाटेल? आयुष्यभर हालअपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यू पश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी असे प्रत्येकाला वाटते। ही वाट सुकर व्हावी म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रत वैकल्य करतो। वैकुंठ चतुर्दशीचे व्रत हे त्यापैकीच एक आहे। वैकुंठ चतुर्दशीला काशी विश्वनाथ स्थापन दिवसही म्हणतात। या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोडशोपचार पूजा करून स्तोत्र पठण केले जाते। आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात, ते थेट कार्तिकी एकादशीला उठतात। विष्णूंच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात। याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे फुले आणि बेल वाहतात, तर महादेव देखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात। हे हरिहर ऐक्य प्रेम सद्भावना एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो। तो आदर्श आपणही डोळ्यासमोर ठेवून आपण दोहोंची उपासना करावी हा वैकुंठ चतुर्दशी मागील हेतू आहे। वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात, अन्यथा विष्णूंची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणून तुळशीची पाने अर्पण केली जातात। इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो, परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते। मंडळी, देवादिदेव महादेवांना प्रसन्न केले असता आपसुक माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता त्यांच्यासह लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी लाभते। त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन आयुष्यातील नरक यातना मिळतात आणि जिवंतपणे वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवता येतो। स्वर्ग म्हणजे तरी नेमके काय? स्व म्हणजे स्वतः आणि ग म्हणजे सभोवतालचा परिसर। आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग। तसेच नरक म्हणजे काय? तर नराने निर्माण केलेला तो नरक। वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येते। निसर्गाने आपल्याला भरभरून दिले, परंतु मानवाने आपल्या हाताने बरेच काही गमावले, त्यामुळे जी स्थिती निर्माण झाली तो नरक। मनुष्यासमोर चांगला आदर्श चांगले विचार चांगले आचार असले की तो ठरवूनही मनात वाईट विचार आणू शकत नाही।
यासाठी चांगल्या कथा कहाण्यांचे पारायण केले जाते. त्यातून प्रेरणा घेतली जाते. आपण आपले क्षुल्लक काम दुसऱ्याच्या अंगावर ढकलून मोकळे होतो. इथे तर 4 महिन्याच्या ओव्हरटाईम करूनही महादेवानी कुठलीही तक्रार केली नाही. आहे ना कौतुकास्पद. हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही वैकुंठ चतुर्दशी साजरी करूया. मंडळी, वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे. स्नान उरकल्यानंतर शक्य झाल्यास भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यासमोर संकल्प करा. मंदिरात तुपाचा दिवा लावावा. भगवान विष्णूंना बेलपत्र आणि कमळाचं फूल अर्पण करा. वैकुंठ चतुर्दशी हा असा एकच दिवस आहे ज्या दिवशी शंकराला तुळशीचं पान अर्पण केलं जाऊ शकतं. यानंतर इतसर विष्णू आणि भगवान शंकरांची पूजा करावी. महामृत्युंजय मंत्रांचा जप करा. भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. ओम नमः शिवाय आणि ओम वासुदेवाय नमः या मंत्रांचं जप करणं खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे व्यक्तिगत जीवनातील सर्व त्रास दूर होतात आणि जीवनात आनंद येतो. भगवान शंकराला तुळशीचं पान अर्पण करू शकता. तसं करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे जीवनात प्रगती होते.